काल बघितलं आपण की धर्म आणि संविधान यामधील सांगड म्हणजेच की त्यातून नियमावली कशी निर्माण झाली हे आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं. आज आपण काय बघणार आहे तर आपण बघणार आहे की प्रशासन प्रणाली म्हणजेच काय की बाबा आपलं सरकार कसं चालावं किंवा आपल्या सरकारचं स्वरूप कसं असावं हे जे प्राचीन काळात ठरवून ठेवलंय ते आपण बघणार आहोत. तर आपण आपल्याला काय माहित आहे दोन प्रकार पडतात. पहिली गोष्ट म्हणजे संघराज्य प्रशासन प्रणाली आणि एकीकृत प्रशासन प्रणाली. तर आपल्याला कोणती प्रणाली माहित होती तर आपल्याला माहित होती एकीकृत प्रशासन प्रणाली म्हणजेच काय ईस्ट इंडिया कंपनीचे ब्रिटिश लोक आपल्या भारतात आले त्यांची जी प्रणाली होती त्यांची जी सरकार चालत होती ती सरकार आपल्याला एकीकृत प्रशासन प्रणालीवर चाललेली दिसते. तर मग संघराज्य प्रशासन प्रणाली म्हणजेच काय की संघ या शब्दात काय दिलंय कॉम्बिनेशन दोन गोष्टीचं एकत्रीकरण म्हणजे संघ आणि याच्या नावातच लिहिलंय एकीकृत म्हणजे मी एकटा. तर संघराज्य प्रशासन प्रणाली म्हणजे काय किंवा संघामध्ये काम करायचं म्हणजे लोक एका ठिकाणी येऊन काम करतील किंवा असंख्य संघ येऊन काम करतील. मग यात पहिलं काय तर सत्तेचे विभाजन. तर आपल्याला माहित आहे आपल्या इथे काय केंद्र आणि राज्य यामध्ये सत्तेचे विभाजन झालेले आपल्याला दिसते. आता सत्तेचे विभाजन म्हणजे काय तर आता मला सांगा की केंद्र सरकार जो नियम बनवतो जीएसटी बिल ते पूर्ण भारतात लागू होते. पण राज्य सरकारला जर वाटलं की महाराष्ट्र गव्हर्नमेंटला वाटलं की आपल्याला हा नियम पाहिजे किंवा हा कायदा पास करायचा आहे तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट पास करू शकते की नाही हो ऑफकोर्स करू शकते ना. तर म्हणजेच काय की केंद्रालाही अधिकार आहेत राज्यालाही अधिकार आपल्याला आढळलेले दिसतात. आणि एकीकृत प्रशासन प्रणालीमध्ये काय फक्त केंद्र हे सर्वोपरी असताना आपल्याला दिसते. एकीकृत प्रशासन प्रणाली म्हणजे काय की केंद्र हे सर्वोपरी असलेलं आपल्याला दिसते. काय शिकतो आपण संघराज्य प्रशासन प्रणाली एकीकृत प्रशासन प्रणाली म्हणजेच काय की आपला देश कसा चालेल आपलं प्रशासन कसं चालेल त्याचे प्रकार कसे याचे स्वरूप कसे हे आपण शिकत आहोत. आपण पहिला पॉइंट काय बघितलं की सत्तेचे विभाजन म्हणजेच काय की आता आपल्या घरी माहिती आहे की सत्तेचं विभाजन झालेलं असते. काही नियम आपल्या आईकडे आहेत काही नियम आपल्या वडिलांकडे आहेत. म्हणजेच काय काही केंद्र सरकारकडे आहेत काही राज्य सरकारकडे आहेत आणि यात सगळ्यात जास्त मोठं कोण आहे तर केंद्र सरकारचं मानलं जातं. पण यात कसं आहे की केंद्र हा सर्वोपरी आपल्याला दिसते. संविधान आता मला सांगा आपण काय बघितलं की संविधान म्हणजेच काय नियमावली. आता कोणाला आवडते लिहिलेलं कोणाला आवडते ना लिहिलेलं तर खूप सगळ्या ठिकाणी जी संघराज्य प्रशासन प्रणाली आहे तिथं लिखित स्वरूपाचं आपल्याला संविधान दिसते लिखित स्वरूपाचं. पण एकीकृत मध्ये काय आहे एक तर लिखित असेल किंवा अलिखित असेल स्वरूपाचं संविधान आपल्याला दिसते. आता नागरिकत्व म्हणजेच काय बघ की आपल्या इथं कसं आहे ते आपण पूर्ण म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी आणि गुजरात ते अरुणाचल प्रदेश आपण भारतीय आहोत. आपण काय भारतीय आहोत. पण अमेरिकेत जेव्हा तुम्ही जासाल तर त्यांचे जे 50 स्टेट आहेत ना तर 50 स्टेट मध्ये जो व्यक्ती राहत असेल त्याच्याजवळचे नागरिकत्व आहे दोन प्रकारचं आहे. पहिले तर तो अमेरिकेचा नागरिक आहे. दुसरी गोष्ट तो ज्या स्टेट मध्ये राहत असेल त्या स्टेटचा पण नागरिक आपल्याला दिसते. पण भारत अपवाद आहे. भारत काय म्हणते की डाऊन टू अर्थ आपण काय आहे भारतीय आहोत. आपण काही म्हणजे महाराष्ट्र नाही मला याचा अभिमान आहे. पण जर मी बाहेर गेली तर आपलं नागरिकत्व कोणतं अप्लाय होते भारताचं नागरिकत्व आपल्याला अप्लाय होताना दिसते. तर आपण काय एकेरी नागरिकत्व कसं आहे दुहेरी किंवा एकेरी. दुहेरी कोणतं आहे तर उदाहरण अमेरिका आणि इथं कसं असते एकेरी. म्हणजे की तू केंद्र माझं मोठं आहे तर मी केंद्राचा असेल ना जो व्यक्ती मोठा मी त्याचाच लेकरू असंच म्हणजे की मी नागरिक कोणाचा आहे तर मी पूर्ण देशाचा एकच नागरिक आहे. इथं कसं आहे तर आपल्याला हा अपवाद बघायला मिळतो. आता आपल्याला एकेरी किंवा दुहेरी नागरिकत्व असताना
आहे म्हणजे संविधान. आपल्या इथं माहिती आहे की आपल्याला संविधानाचा दर्जा हा सर्वोच्चपरी दिलेला आहे. आपल्या सुप्रीम कोर्टमध्ये आपण जेव्हा जातो न्याय मागायला तेव्हाही सुप्रीम कोर्ट काय म्हणते, जो कायदा आहे जो नियम आहे तो आपल्यासाठी कसा आहे, आपल्या विचाराच्या परी आहे, आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. पण काही ठिकाणी हे शक्य नाही. या ठिकाणी असू शकते किंवा नसू शकते, पण या ठिकाणी जी राज्यघटना आहे ती सर्वोपरी आहे. राज्यघटना सर्वोपरी आहे. या ठिकाणी सर्वोपरी असेल किंवा नसेल, असेल किंवा नसेल, कारण इथं संसद आपल्याला सर्वोपरी असताना दिसते. आपल्याला संसद सर्वोपरी असताना दिसते. न्यायपालिका म्हणजेच काय की न्यायपालिका जशी आपली सुप्रीम कोर्ट आहे तसं आपल्या इथे एक सुप्रीम कोर्ट आहे. आपल्या घरी कशी उतरंडी आहे, आपल्याजवळ ती उतरंडी आहे. म्हणजेच काय की बाबा वर सुप्रीम कोर्ट आहे, मधात हाय उच्च न्यायालय, खाली जिल्हा न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय. पण जर आपण अमेरिकेत किंवा असंख्य ठिकाणी गेलो तर तिथं केंद्राचं वेगळं न्यायालय, राज्याचं वेगळं न्यायालय आणि प्रत्येकाचं फंक्शन करण्याचं, कार्य करण्याची जी क्षमता आहे ती वेगवेगळी आहे. आपल्या इथं असं आहे का, जर सुप्रीम कोर्टने म्हटलं की हायकोर्टला हा मान्य अधिकार मानावाच लागेल तर तो मानावाच लागतो. त्याला काय म्हणतात, आपली न्यायपालिका कशी आहे, स्वतंत्र आहे. आपली न्यायपालिका कशी आहे, स्वतंत्र आहे. आणि केंद्र आणि राज्य यामध्ये काय आहे, मध्यस्थ आहे. केंद्र आणि राज्य यामधलं काय, मध्यस्थ आपली न्यायपालिका कार्य करते. इथं जी आहे ती स्वतंत्रता आहे, पण केंद्र आणि राज्यावर तिचा अधिकार चालत नाही. मध्यस्थ नाही. जर राज्यामध्ये आता तुम्हाला माहिती आहे की पाणी वाटपाचे जेवढे इश्यू असतील, कोणतेही जर आता आपल्याला माहिती आहे गोदावरी किती राज्यातून पास होते किंवा कृष्णा किती राज्यातून पास होते, जो पाणी पास होताना तो विवाद जो निर्माण होतो तो विवाद सॉल्व करण्यासाठी आपण राज्य जे आहे ते सुप्रीम कोर्टकडे जातो. पण इकडे आपल्याला असं दिसत नाही. आता स्तर किती आहेत, तर मोस्ट ऑफ इथं 2 स्तर आपल्याला दिसतात. 2 स्तर म्हणजेच काय, केंद्र आणि राज्य. पण आपल्या इथे काय आहे, केंद्र, राज्य आणि स्थानिक संस्था. आर्टिकल किती आहे किंवा अमेंडमेंट किती आहे, 73वी घटना दुरुस्ती, 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट. आपल्या इथे प्रत्येक ठिकाणी किती स्तर असतात, 2 किंवा 1. मोस्ट ऑफ या ठिकाणी एकच स्तर आपल्याला दिसते, केंद्र किंवा काही ठिकाणी केंद्र किंवा राज्य. फरक समजत आहे का, फरक समजत आहे का. तर फरक म्हणजेच काय की संघ राज्य प्रशासन प्रणाली, की माझं प्रशासनाचं स्वरूप कसं असणार, ते कसं असणार, एकीकृत असणार किंवा संघ राज्य असणार. केंद्र राज्य किंवा केंद्र. संविधान कसं आहे, लिखित असेल नियम किंवा लिखित किंवा अलिखित असेल. नागरिकत्व कसं आहे, एकेरी किंवा दुहेरी. इथं एकेरी नागरिकत्व आपल्याला बघायला मिळते. दुसरी गोष्ट म्हणजे की आपली जी राज्यघटना आहे ती सर्वोच्चपरी आहे किंवा नाही, आपण हे बघितलेलं आहे. न्यायपालिका 2 किंवा 3 स्तरामध्ये डिवाइड झालेली आपल्याला दिसते. आता उदाहरण कोणते आहेत,
भारतामध्ये सामील करा? ऑफकोर्स नाही. आपल्याला माहिती आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी जेव्हा एकीकृत करणं चालू केलं होतं, जेव्हा संकलन करणं चालू केलं होतं, तेव्हा आपण अटीवर अटी मांडल्या आणि भारताचा अविभाज्य भाग आपण बनलेलो आपल्याला दिसते. समजलं का? संघराज्य प्रशासन प्रणाली आणि एकीकृत प्रशासन प्रणाली. तर धन्यवाद.